उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रमजीवी सोसायटी कंदमवार नगर विक्रोळी पूर्व इथे राहणाऱ्या सौ सुखदा नितीन परब या वहिनींना भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत. भेटूया संपूर्ण कुटुंबाला, पण त्याआधी लक्ष्मी बसा. गोड घेऊ. थोडस घेतो. चालेल चालेल चालेल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. क्या उखाणा. काचेच्या कपाटात पक्ष्यांचा खेळ. नितीन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरची वेळ. अरे वा, अभिनंदन. पण मला सांगा, असं कुठलं कपाट आहे की जिकडे पक्ष्यांचा खेळ असतो? आहेत ना, खोटे खोटे पक्षी लावतात ना. ते खोटे खरे नाही. तुमच्याकडे खेळतात. माना वगैरे हलवतात ना. अशा कशा मला नाही माहिती. अशा माना हलवतात ना. आमच्याकडे माना हलवणारे पक्षी आहेत. कशा अशा अशा कुठे? विक्रोळी. विक्रोळी. काय सांगता? यायला पाहिजे बघा. या ना या. बरं, मिस्टर कुठे आहेत? मिस्टर आहेत, आले. ओळख करून द्या. हो हो. परब. परब. हो. नमस्कार. बरं, मग कुठे गेलं बालपण? बालपण काळा चौकी. काळ चौकीत कुठे? हो, काळा चौकी इराणीचा, जुनी इराणीचा, अबुधाबी, जुन्या अबुधाबी बँकच्या मागे. कुठे? मला कुठे माहिती? तुम्ही तिथलेच आहात. कोणी सांगितलं? हो, मग आम्ही तुम्हाला पाहिलंय. कुठे? हर्षदा मॅडम बरोबर 2 व्हीलर वरून फिरताना मी बऱ्याच वेळा पाहिला. हर्षदा मॅडम कोण? आम्ही तुमच्या मिसेस. काय? सुचित्रा. 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 तुम्ही सॉरी 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 सुचित्रा मॅडम. सुचित्रा मॅडम. काय धडकं भरली आहे मला. तुम्ही ठरवलंय का की मला पाहिलंय तुम्हाला? पण मला सांगा, तुम्ही ठरवलंय का मला घराच्या बाहेर काढायचं? हा, नाही नाही, असं नाही. नाव विसरले. अरे पण एवढा नावाने केवढा गोंधळ केलात. बरं बरं, तुम्ही मला बघितलंय तिकडे? हो हो. मी कधी जायचो तिकडनं? भाजी मार्केटमध्ये, आंबेवाडीच्या आपल्या भाजी मार्केट मधनं. तुम्ही काय करायचं तिकडे? भाजी आणायला. तुम्ही जायचं? हो हो. मी निघालो की तुम्ही बाहेर? मी तुम्हाला हॉस्टेल पासून बघते. मी नर्सिंगला नायरला होते ना. तिकडे तुमचा अंताक्षरीचा प्रोग्राम टीव्हीवर यायचा, तेव्हा आम्ही बघायचो तुम्हाला नेहमी संध्याकाळी. आता नर्स आता काय करता? आता कुर्ला हवाला. कुर्ला भाबावाला? हो हो. मग आता यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही ना? हो हो, द्यायची गरज. कशाला नको? ते कशाला नाही द्यायची गरज नको. कशाला? माझी फॅमिली आहे ती. द्या ओळख करून. हे पहिले बसले ते सासरे माझे. नमस्कार बाबा. नमस्कार. सासूबाई. सासूबाई नमस्कार. मोठा मुलगा, छोटा मुलगा. बर. ह्या दीराच्या सासूबाई. नमस्कार. हा दीरांचा मुलगा. ती माझी जाव. नमस्कार. त्यांच्या मोठ्या जाऊबाई, त्या माझ्या चुलत जाऊबाई. त्यांच्या बाजूला ती माझी बहीण. नमस्कार. त्यांच्या बाजूला पण बहीण. त्याच्या बाजूला माझी वहिनी. नमस्कार. ती भाची माझी. नमस्कार. आणि बाकी सगळे फ्रेंड सर्कल. फ्रेंड सर्कल की किंग सर्कल? फ्रेंड सर्कल. मित्र परिवार. फ्रेंड सर्कल का म्हणतात? सर्कल मध्ये उभे आहेत ना. कुठे? हाफ सर्कल मध्ये उभे आहेत ना, म्हणून त्याला फ्रेंड सर्कल म्हणून फ्रेंड सर्कल. त्या पाय द्या तुमचे. प्लीज. नमस्कार करतो. हाफ सर्कल मध्ये असतात जे मित्र, त्यांना फ्रेंड सर्कल म्हणतात. लक्षात ठेवा. हे नवीन मला कळलेलं आहे आज. बरं, मग काय बालपण कसं गेलं? मजेत एकदम. शाळा कुठली? अहिल्या विद्या मंदिर. म्हणून आज हिरवा रंग का? हो हो. का? युनिफॉर्म. सवय झाली युनिफॉर्मची. यांच्या युनिफॉर्मचा रंग असाच होता, पोपटी रंगाचा युनिफॉर्म होता, बरोबर की नाही? बरोबर. व्हेरी गुड. आणि म्हणून पक्षांचं नाव घेतलं हो तुम्ही? हो. का? पोपट बोलायचे ना आम्हाला. कोण? सगळे शाळेतली मुलं. बघितलं? हे बोलता बोलता मी सुद्धा माझ्या शाळेत गेलो. योगायोग इतका मस्त आहे की माझ्या शाळा म्हणजे ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेपासून हाकेच्या अंतरावरती अहिल्या विद्या मंदिर होती. आणि यांच्या शाळेचा जो युनिफॉर्म होता त्याचा रंग होता असाच पोपटी रंगाचा ड्रेस असायचा. आणि काय योगायोग आहे बघा, मला तर माहित नव्हतं की आज या वहिनी भेटणार, पण माझ्या शाळेच्या युनिफॉर्मचा रंग होता ब्लू. निळा. ब्लू. काय छान जुळून आलं. थँक्यू, तुम्ही मला पटकन पुन्हा एकदा माझ्या शाळेत घेऊन गेल्याबद्दल. घरी कोण कोण?
घरी आई आता 2 बहिणी, वडील होते, वडील 2007ला डेथ झाली त्यांची. बरं. 2 बहिणी, छोटा भाऊ माझे. बहिणी आल्यात? हा, बहिणी आल्या. कुठे आहेत? दोघी. ती मोठी बहीण आणि ती छोटी. नमस्कार. कसा होता स्वभाव यांचा लहानपणी? खूप फोडकर. हा बाबांनी तर किती वेळा मारले न सांगताच राणीबागेत कुठे जायची. राणीबागेत का हो? परत पक्षी म्हणून आले. प्राणी बघायला, तर प्राणी बोलते. प्राणी बघायला. प्राणी पण राणीच्या बागेत घरी न सांगता जायचा? हो, जायचो. कारण मी लहान होती आणि माझ्यापेक्षा दोघी मोठ्या होत्या. 2 अशा मोठ्या माझ्यापेक्षा थोड्या वयाने 2 मैत्रिणी होत्या, त्या मला घेऊन जायच्या. त्या तुम्हाला घेऊन जायच्या? त्या घेऊन जायच्या. आणि घरी मार तुम्हाला एकट्याला पडायचा? नाही, मला मार जास्त नाही पडायचं, त्या दोघींना जास्त पडायचं, कारण वयाने मी लहान होते ना. हा, हा. म्हणून. आपलं बालपण कुठे गेलं? कन्नवानगर. कन्नवार नगर. हे माहिती होतं तुम्हाला या लहानपणी खोडकर होत्या? नंतर आता समजतं भरपूर खोडकर आहेत त्या. आणि लग्न कसं जमलं तुमच्या? अरेंज मॅरेज आहे. कसं काय? माझी बहीण आहे, याची नंदन लागते. ही तिच्यावर म्हणजे आमचं कसं, मी घरी जेवायला गेलेलो. तुम्ही घरी? म्हणजे बहिणीच्या घरी जेवायला गेलेलो. मग आमच्या घरी मला वाटलं की उत्सुक त्याच्या घरी जेवायला जातो. यांच्या बहिणीच्या घरी जेवायला गेलेलो, तर तिचे सासरे आहेत, म्हणजे यांचे माझे काका लागतात, लागतात. चुलत काका. त्यांनी सांगितलं अशी मुलगी आहे, नर्स आहे, करायचं का? हा ठीक आहे, बघूया. वडील गावाला होते. वडील गावावरून आल्यानंतर आपण बघू. मग त्यांनी ठरवलं, बरोबर बाबांना सांगितलं की तुम्ही जाऊन बघून या पहिलं, नंतर मी जाऊन आपण बघू. नंतर बाबा बघून आले, पसंत वगैरे केलं, नंतर मग आम्ही बघायला गेलो. बरं, लग्न जेव्हा झालं ते बाबा होते? बाबा होते. अच्छा, मग त्यांनी यांना बघितलं? हो हो आणि त्यांनी पसंत केलं? हो. तुम्ही नाही? नाही, मी पण होते. तुम्ही कधी पसंत केलं? ते आले तेव्हा मी पण होते घरी. बाबा सगळे आमच्या घरात माझे. असणार ना, तुम्हाला बघायला आल्यावर तुम्ही ना कशा नसणार? मग काय झालं? लगेच होकार झाला? नाही, लगेच नाही, 2-3 दिवसांनी होता. 2-3 दिवसांनी का? होतं. का असलात? कारण त्यांनी ऍक्च्युली नकार दिला होता. त्यांना नर्स नको होती त्यांना. का हो? तिन्ही शिफ्ट मध्ये काम करतात ना. हा, मग घरचा प्रॉब्लेम, घरी कोण बघणार, म्हणून नर्स नको नर्स होती. नको. मग का केली? जवळची आता बघितल्या मुली त्या नर्सच बघितल्या सगळ्या. 3-4 मुली बघितल्या, नर्सच यायच्या. तुम्हाला? हो, सासऱ्याने पण दाखवली ती पण नर्सच, ताईच्या सासऱ्याने दाखवली ती पण नर्स. बोलो आता करून टाक्या. मग तुमच्या नशिबात नर्सच होती. हा. म्हणजे इंजेक्शन काय तुम्हाला म्हणजे चुकले सुचलेलं नाही, अजून पण देते इंजेक्शन. विचारा पाहिजे. काय हो, का देता हो इंजेक्शन? असंच थोडं चिडचिड होते थोडीशी. पण बरं असतं का नवऱ्यावरती एवढं रागावायचं? नाही, पण त्याच्यानंतर प्रेम पण तेवढंच करते ना. बरं, लग्न जेव्हा ठरलं त्याच दिवशी, त्याच्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? 6 महिन्यांनी. मग 6 महिन्यात भेटला नाहीत कधी? हा, भेटायचं. कुठे? म्हटलं पवईला, कांजूरला बोलवायचो. कांजूरवरून रिक्षा करायचो आणि 1 तास वाट बघायला लावायची तुम्हाला? हा. तिकीट घर मध्ये कांजूरमार्गच्या मी जवळजवळ 1 तास वेट करत होती. अच्छा. हा. आणि मी इथेच आहे आणि हे प्लॅटफॉर्मला होते. हा, किती वेळ होते माहिती नाही, मी प्लॅटफॉर्मला आहे आणि ते होते, दोघांकडे मोबाईल होते. काय हो? पण ते तिकीट घरापर्यंत पोहोचलेच नाही. 1 तासानंतर तिकीट घरापर्यंत 1 आले. तास कुठे होता? 1 तास क्रिकेट खेळायचो ना. आणि ह्याला वाट बघत हा, उभं लावायची वाट करायचं. बघा. मग तुम्ही तेव्हा नाही रागावलं? रागवले तर मग काय? मग काय, सॉरी बोलले. मग जाऊ दे, पहिलंच. हा, नाही, पहिलेच भेटते होते ना, पहिलाच भेटे होते, म्हणून मग माफ केलं. नंतर पण आता तसंच आहे, उशिरा लेटच असतो जिकडे तिकडे. का असं करतात ते? सांगा का असं करता? तुमचं हसणं मला फार आवडलंय. बघितलं, यांचं खटक्याने हसणं आहे. लग्न झालं तेव्हा तुम्ही काय करत होता? नोकरीला होता? हो, नोकरीला होतो. पण तेव्हा राहायला कुठे होता तुम्ही? कन्नवानगर. पण आताही तिथेच हो, राहता? तिकडे. आता किती जण राहता घरात? आई वडील, भाऊ असतो, वहिनी असते. नमस्कार. तुमच्या दोघांपैकी आधी लग्न कोणाचं झालं? माझं. त्यांचं झालं, म्हणजे तुम्ही नंतर आलात? हो. बर, मग काय, कसं काय, म्हणजे खरं बोला कधीतरी. नाही, खरं खूप चांगले आहेत ते स्वभावाने. आमच्याशी तर काय मारामारी नाही केली. हे जे काय ना, तुम्ही गाळलेल्या जागा भरताय काय? प्रयत्न करते गाडीला पण जागा त्या भरायची. कशा भरतात माहितीये तुम्ही? कशा? ती खूप चांगली आहे. हो की नाही? पण चांगलं आहे, असाच ठेवा. कारण Thank you. हसणं महत्वाचं. Thank you. हल्ली आपण हसणंच विसरलोय विसरलोय. सगळे. तुम्ही नाही हसत? असतो ना, कधी? ती असल्यानंतर मी असतो. तुम्हाला मला विचारायचंय, या सगळ्या अशा आनंदाच्या प्रत्येक प्रसंगी बाबांना मिस करता की? बाबा असते तर काय? समोर बसून पाहिलं असतं प्रोग्राम माझा.
आणि त्याने अजून तुमच्या खोड्या सांगितल्या असतात. अरे आत्ता गोड काय रडताना पण हसू शकतात बाबा, काय डेंजर आहे त्या. ओके ना, खोड्या सांगितल्या असत्या ना बाबा. बर आता मला सांगा, फिरायला कुठे कुठे गेलाय? माथेरानच्या पुढे गेलोच नाही. आणि पण माथेरानच्या पुढे गेला असता तर पडला असतात खाली. एनिवे 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 या गप्पा, ही गंमत, हे हसणं, हे आनंदाचे क्षण टिपणं सगळं सुरूच राहणार आहे. फक्त आता या ठिकाणी तो वजनाचा काटा आणणार आहोत आणि मग ते वजन गोळा करणार का तेही बघणार आहोत. वजन जेवढं सांगणार तेवढं गोळा करायचं. हो. हा वजन आहे 575 ग्रॅम. दहा. लवकर पटकन एकत्र रिंग 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 वेगळ्या वेगळ्या घे, वेगळं वेगळं घे. तुम्ही नाही, तुम्ही का बसायचं? लवकर घे हे पटापट. 20. अरे ते बॉटल घे ना, बॉटल घे ना. नारळ असेल तर नारळ घे. 30 सेकंद झालेली आहेत. भरपूर आहे. 200 ग्रॅमच होते, 200 ग्रॅम होते. कुठले पण घे. हा 575. थांब. हा ठेव. 40. अरे 5 ग्रॅम हवंय. 5 ग्रॅम फक्त 5 ग्रॅम. बस बाजूला. झालं बस. अभिनंदन. तुम्ही त्यांना तिकडनं ढकललं का? ती कुठे बसते? मांडीवर येऊन पडशील. हा मांडीवर बसेल. कुठे बसल्या होत्या त्या? वरती बसलेल्या. काय हो, खेळात इतक्या गुंग झाला होता ना? गुंग झाले ते खेळ. पण चांगला खेळ खेळलाय. झालेत का 575? कसे काय केले तुम्ही? वस्तू आणून ठेवल्या. नाही पण ते व्हायला नको शेवट होतं. पण ह्यांनी मदत केलेल्या वस्तू आता काढाव्या लागतील. नाही त्यांनी मदत नाही. तुम्ही इथे हात लावला होता. हात लावला मी ठेवलं फक्त. मी हात लावलाच नाही. मी बाजूलाच ठेवलं. आमच्या कॅमेऱ्यात शूटिंग केलंय. चालेल. वहिनी यांनी काही वस्तू याच्यातल्या ठेवल्यात, काय करायचं? कार्ती बॉल टाकलं होतं खाली, ती एक सोंगटी खाली टाकली होती. नाही यांनी काही वस्तू परत अशा काढल्या, त्यात काय करायचं आता? यांच्यामुळे काही बक्षीचं बाद होणार आहेत वस्तू. काय करू? करा वाद चालेल. हा पण ह्यांनी असं का केलं? मदत केली मदत पाहिजे. केली. हा मदत केली. पण नुकसान झालं ना या मदतीमुळे. मग याच्यावरती काय शिक्षा त्यांना? तुम्ही द्याल ती. मी नाही, तुम्ही काय द्या? मी हा नक्की देऊ. हा खरोखर हा. मला प्रपोज करायला सांगा आज. मला क्या बात आहे. वा त्यांना प्रपोज करा. तुम्ही जर प्रपोज केलं तर यातली एकही बक्षीस कमी होणार नाही. कुठच्या भाषेत करायचं? मराठी, हिंदी, मालवणी? मालवणी. सुजाता माका लय आवडतं. माझ्या लग्न करशील काय? करेन का नाही करूचे. आता किती वर्ष झाली लग्नात? 10 वर्ष होती. आता काय परत लगीन करताल्या? परत काय केलं? मग प्रपोज असा करतात? मग कायला? कसा करू गया? असा धावत स्लो मोशन मध्ये धावत येऊ खोया. जागा नाही ना. वरसून येतात पायऱ्यावर. नको. वा अभिनंदन. बघूया किती वस्तू. जरा टाळ्या बिळ्या काय तिकडे जेवण. हा मग 1 2 3 4 5 6 7 सॉरी 1 8 9 10 11 12 13 14 ही माची शिकाडी 15 आणि 16 गुणुले 200 3200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. बघा यातल्या 8 वस्तू त्यांनी ठेवल्या होत्या. त्यांनी जर प्रपोज केलं नसतं ना तर ते कमी झाल्या असत्या. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बरं काय हो, तुम्हाला विचारतो. बोला. आमच्या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? एक चिडचिडा पण आहे भरपूर. हा भरपूर चिडचिडा पण आहे. काय वहिनी? हा करेन नक्की. कधी? उद्यापासून. जितक्या तयारीने पटकन करीन म्हणालात ना तितक्याच कॉन्फिडेंटली सांगतो तुम्ही काही करत नाही बदल. होय ना? नाही करणार आता. बघा टीव्हीवर सांगताय. हो नक्की. मला प्रॉमिस करताय तुम्ही? करणार प्रॉमिस करणार बदल. बरं आणि तुम्ही सांगा त्यांनी काय स्वभावात बदललं पाहिजे? त्यांनी जास्त बोलायला पाहिजे.
फार कमी बोलतात. म्हणजे जास्त एकदम पण जास्त नको. माझा प्रॉब्लेम. तुम्ही द्याल संधी तर बोलतील ना. काय का कमी बोलता? ही चिडचिडापणावर आपणच शांत राहिलं बरं. एकाने कोणी शांत राहायला पाहिजे, वाढवायचं नाही. म्हणून तुम्ही शांत राहा. घरातल्या सगळ्यांना आता विचारायचंय, तुम्ही सांगा या दोघांबद्दल. स्वभावाने हट्टी आहे परंतु जिद्दी आहे. पण जेव्हा जिद्दी असतं त्यावेळेला ते संसारासाठी चांगलं असतं. हो तरी पण संसाराचे चांगले आहे पण हट्टपणा असू नये, एकेकरपणा. तो कमी पाहिजे ना. हा बस, बाकी तिच्यामध्ये सर्व गुण चांगले आहेत. फक्त तो एक गुण. हा काय हो? एकेकरपणा. आज बोलायला मिळालं त्यांना. है ना. हुशार आहे, सगळ्यांना समजून घेणारी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून जेव्हा शाळेतून पहिली आली ती 12वीला सेंट्रल रेल्वे शाळेमध्ये होती. बाजूला तिचं नाव लागलं होतं. 12वीला पहिल्या आल्या होत्या. आणि बोर्डावर नाव लागलं होतं तिचं पहिलं. आणि आम्ही रांगेत उभं होतो आपलं मार्कशीट घ्यायला. म्हणाल नाही, तिची एक मैत्रीण फेल गेली. तर म्हणाल नाही आपण जाऊयाच नको, ती फेल झाली म्हणजे मी फेलच आहे. म्हटलं बघूया तर काय झालंय ते. म्हणून गेलो तर पास झाली होती. बाहेर आलो तर मग सगळ्यांनी तिला हात मिळून वगैरे केलं. म्हटलं अरे पहिलंच आपण बघितलं असतं बोर्डवर तर बरं झालं असतं, एवढं हे झालं नसतं. काय योगायोग आहेत बघा. आज आमच्या दोघांच्या शाळेंचे विषय झाले. त्यांचे त्या 12वीत पहिले आल्या म्हणून त्यांचं बोर्डावर नाव असायचं. आणि माझ्या शाळेत मी वर्गात पहिला जायचो म्हणून बोर्डावर नाव असायचं. आणि आता हे दोघे अभिनय करणार आणि अभिनय केल्यानंतर तुम्हाला तो ओळखायचा आहे. हा, उभे राहा. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. 3 अक्षरी. पटापट लवकर पटापट. पहिलं एकच आहे पहिलं. एकच आहे. घर लपंडाव नाही, लगोरी लपंडाव पाट धोबी पछाड नाही, एक डाव भुताचा. एक डाव धोबी पछाड. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके. अभिनंदन. गाणं, मराठी गाणं. अरे हो, नाही नाचायचं. काय नागिन डेंजर आहे. तुम्ही नाही नाचले. पुंगी घेऊन वाचतो. आता 1 मिनिट. 1 2 3. हा, 1 2 3 4. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. आता म्हण करून दाखवायची. म्हण दोघांनी मिळून. आणि एकदम 1 2 3 म्हटल्याबरोबर ऍक्टिंग सुरू करायची. 1 2 3. हा, सुरू. झी मराठीकडून ही चिंच पेटी. अभिनंदन. आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे. ये पटकन एक चिठ्ठी काढायची. दे. गुड. नाव आहे शीतल कडू. शीतल सचिन कडू. नाव सांगा. शीतल सचिन कडू. माहेर कुठलं? माहेर श्रीवर्धन. आज कोण आलंय बरोबर? मुलगी आहे माझी. बोलवा तिला. श्रावणी. ये. मग आता खेळाला सुरुवात करायची. चला सुरुवात करूया खेळाला. आता हा खेळ, यामध्ये 2 खरं तर बोगदे म्हणूया आपण, तयार केलेले आहेत लाकडाचे. हा जो फुटबॉल आहे हा इथून टाकायचा आणि त्यांनी दोन्ही अडथळे पार केले पाहिजेत. जर एकच अडथळा पार केला तर 1 गुण मिळणार आणि दुसरा अडथळाही पार केला तर 2 गुण मिळणार. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या. 1 2 3. चला. दोन 4 3
4 1 5 6 10 6 ही गुणसंख्या या वहिनींची. तुमची गुणसंख्या आतापर्यंत आहे 1. या 5 संधी खूप महत्वाच्या आहेत. बघूया काय होणार. 6 3 9 5 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही बाबांना द्यायची हा घरी जाऊन बाळा. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या परब वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या खेळात विजेत्या ठरल्या कडू वहिनी. त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या कडू वहिनी. कडू वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.